दोन समाजात तेढ निर्माण होईल, तसेच धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून होते। दरम्यान या घटनेच्या अनुषंगाने 22 फेब्रुवारी रोजी इसम नामे उमेश अनिल जगताप राहणार खंडाळा तालुका वैजापूर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्वतःचा प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ अपलोड करून दोन गटामध्ये शत्रुत्वाच्या द्वेषाच्या भावना वाढवल्याने पोलिसांच्या निदर्शनास आले। दरम्यान याबाबत पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारतर्फे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भागचंद मेटे यांनी फिर्याद दाखल करून सदरील व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 196-299 अन्वये 23 फेब्रुवारी रोजी वैजापूर पोलिसात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल पडळकर हे करीत आहेत। दरम्यान पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांनी या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केले आहे की वैजापूर पोलीस समाजातील समाजकंटकांच्या हालचालींवर सोशल मीडियावर बारकाईने लक्ष देऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चुकीचे संदेश, प्रक्षोभक भाषणे, व्हिडिओ, रील्स पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे। यामुळे अशा प्रकारचे कुठलेही वर्तन करण्यात येऊ नये असे आवाहन त्यांच्याकडून जनतेला करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले व वैजापूर पोलिसांच्या पथकाने केली आहे।